हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी धनश्री. माझ्या मेकअप व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजचा लुक हा बेसिकली पार्टी नाईट, पार्टी ग्लॅम वगैरे असा टाईपचा असणार आहे. आणि याच्यामध्ये मेन आपलं आहे की विंग आयलायनर एकदम शार्प ऑन पॉईंट असणार आहे. आणि याच्यामध्ये आज मी ब्लॅक काजळ यूज न करता व्हाईट काजळचं यूज करणार आहे, ज्याने खूप छान इफेक्ट दिसतो. सो लेट्स ट्राय. आणि जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. सो फर्स्ट मी वेट वाईप्स यूज करत आहे. वेट वाईप्सने छान फेस क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर मी यूज करत आहे लेन्स. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला लेन्स अशी बोटावर घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फ्रंट ऑफ दी आयबॉल म्हणजे आयबॉलच्या बरोबर समोर लेन्स ठेवून अप्लाय करायची आहे. डोळ्यातून थोडंसं पाणी येईल बट लेन्स छान बसून जाईल. तर पुढे मी यूज करत आहे रिकोडचं टोनर, जे की खूप छान हायड्रेटिंग टोनर आहे. या जागी तुम्ही रोज वॉटर देखील यूज करू शकता. मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रोज वॉटर यूज करत जा आणि त्यामुळे तुमचा फेस छान मॉइश्चरायझिंग सॉफ्ट दिसतो, प्लम्पी दिसतो. नेक्स्ट मी यूज करत आहे मॉइश्चरायझर, जे की आहे बायोटिकचं. तर मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही मेकअप करत असाल त्याआधी मॉइश्चरायझर, टोनर, प्रायमर ह्या गोष्टी यूज करा, जेणेकरून तुमचा मेकअप ड्राय दिसणार नाही. सो मॉइश्चरायझर इज मस्ट. मॉइश्चरायझरने खूप छान फेस होतो, हायड्रेटिंग होतो, सॉफ्ट होतो. या गोष्टी नक्की यूज करून बघा. त्यानंतर प्रत्येक स्टेपनंतर आपल्याला 10 सेकंडचा गॅप द्यायचा आहे, जेणेकरून प्रत्येक प्रोडक्ट हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. नंतर मी यूज करत आहे प्रायमर, जे की रिकोडचं आहे. सो प्रायमर काय करतं ना, ज्यांचे पण ओपन पोर्स असतात त्याला लॉक करतं. सो ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. नंतर ज्यांना कोणाला ब्लॅक स्पॉट, ब्लॅक सर्कल्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यासाठी कन्सिलर यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे मी माझे सगळे ब्लॅक स्पॉट्स वगैरे हाईड करते आहे आणि ब्लेंडरने छान ब्लेंड करायचं आहे, म्हणजे पूर्ण फेस इव्हन टोन दिसेल. आजच्या मेकअपसाठी मी यूज करत आहे फॉरएव्हर 52 प्रोचे फाउंडेशन्स. सो मी 2 फाउंडेशन घेतलेले आहे आणि मिक्स अँड मॅच करून मी माझा शेड तयार केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या शेडचं फाउंडेशन यूज करू शकता. आपला मेकअप फ्लॉलेस दिसण्यासाठी मी इथे एक टिप देते. तर टिप अशी आहे की तुम्ही जे पण फाउंडेशन घ्याल ते बोटाने छान ॲक्टिवेट करा, म्हणजे बोटाने पूर्ण मिक्स करा आणि ते ॲक्टिवेट होईल, जेणेकरून तुमचा मेकअप खूप छान दिसेल, उठून दिसेल. तर आधी मी जे फाउंडेशन घेतलं होतं ते फेअर वाटत होतं. नंतर ब्लेंड केल्यानंतर पूर्ण फेस लाईक टोन झाला. सो ॲक्टिवेट केल्यामुळे या गोष्टी होतात. मेकअप छान फ्लॉलेस बसतो फेसवर. आणि हायलायटिंगसाठी मी फेअर फाउंडेशन यूज केलेलं आहे. तुम्ही कन्सिलर देखील यूज करू शकता, फाउंडेशन यूज करू शकता आणि जागेवरच या गोष्टी ब्लेंड करायच्या आहेत. ज्या जागेवर ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच जागेवर ब्लेंड करायच्या आहेत. आय मेकअपसाठी आय बेस पण मी तयार करते. तुम्ही जेव्हा पण आय मेकअप करताल तर आईजला पण थोडं फाउंडेशन यूज करा. देन मी यूज करत आहे पावडर. सो आज मी नायकाची कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आणि ऑल ओव्हर फेसवर अशी ब्लेंड करायची आहे छान. पुढची स्टेप आहे कॉन्टोर. ज्यांचा चबी गोलूमोलू फेस असतो ना, त्यांना कॉन्टोरिंगची गरज असते. सो अशा प्रकारे आपल्याला हे कॉन्टोर करायचं आहे, जेणेकरून आपला फेस स्लिम दिसेल आणि जागेवरच त्या गोष्टी छान ब्लेंड करायच्या आहेत. तर कॉन्टोरिंग ना तुम्ही स्किप पण करू शकता, बट यू कॅन सी रिझल्ट तुमच्या समोर आहे. फेस एकदम शार्प दिसतो. पुढे मी यूज करते युरोप गर्लचं मेकअप फिक्सर. ह्याच्यामध्ये शायनी पार्टिकल्स असतात, त्यामुळे मेकअप छान दिसतो. नंतर आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट घेतलेलं आहे. तुम्ही लिक्विड ब्लश, क्रीम ब्लश, एनिथिंग लावू शकता. याने तुमच्या मेकअपला ना यार 4 चांद लागतात. त्यानंतर अगेन युरोप गर्लचं हायलायटर घेतलेलं आहे, ज्याने खूप सुंदर फेस दिसतो आणि अशा प्रकारे आपल्याला हायलायटर यूज करायचं आहे. त्यानंतर हा मी लिपस्टिक कॉम्बो केलेला आहे. तर प्रत्येकाने लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप लायनिंग केलीच पाहिजे, त्यामुळे एकदम शार्प लिप्स दिसतात. आणि मी पिंक शेड यूज केलेला आहे आणि थोडा ऑम्ब्रे इफेक्ट देण्यासाठी ना थोडा लाईट शेडचा ना
लिपस्टिक थोडं मध्ये मध्ये लावलेलं आहे, ज्याने असे लिप्स दिसतील. आणि मेकअपमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं एक नंबरला जी गोष्ट आहे ना, तर ती आयब्रो फिलिंग आहे. तुम्ही आयब्रो फिलिंग काजळने करा, आय शॅडोने करा, बट करा, कारण मेकअप आहे ना त्यानेच पूर्ण होतो. आणि हा सिम्पलसा आय मेकअप केलेला आहे, जो की फक्त 2 कलरमध्ये केलेला आहे. आणि पार्टी मेकअपसाठी खास करून मी आईच्या इनर कॉर्नरला ग्लिटर यूज केलेला आहे. आणि खूप व्हिडिओमध्ये माझं असं होतं की लायनर लावताना व्हिडिओज नसतो, सो खास करून आज मी लायनरचा व्हिडिओ टाकलेला आहे. व्हाईट काजळ आज मी यूज करत आहे, जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. खूप छान डोळे दिसतात. त्यानंतर मी आयलॅश लावून घेतले आणि मस्कारा लावायला अजिबात विसरू नका. सो गाईज यार, आय लव दिस लुक. मला ना सिरियसली खूप 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 आवडला आहे हा लुक. आणि मी हेअर वगैरे सगळं केले, हे ब्रोचेस वगैरे लावले आणि ओव्हरऑल माझा लुक इतका सुंदर दिसतोय. पर्सनली मला हा लुक सगळ्यात जास्त आवडला. सो नक्की ट्राय करा हा लुक तुमच्यावर. सो क्युटीज, लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यार खूप मेहनत घेतली मी ह्या लुकसाठी. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. असेच न्यू व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. सो असंच सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.